नमस्कार मित्रांनो, तुम्ही डेटा स्ट्रक्चरच्या एक्सटर्नल ओरलची तयारी करताय का? एक्झामिनर नक्की काय विचारणार याचं टेन्शन आलंय? रिलॅक्स. मी पूनम आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डेटा स्ट्रक्चरचे ते 15 प्रश्न सांगणार आहे जे वायवामध्ये हमखास विचारले जातात. सोबत एक बोनस क्वेश्चन पण आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मला 6 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स असल्यामुळे मी एक एक्झामिनर म्हणून बऱ्याचदा वायवा घेतली आहे, म्हणून मला नक्की माहिती आहे की एक्सटर्नलला तुमच्याकडून कोणतं उत्तर हवंय. चला, अजिबात वेळ न घालवता सुरुवात करूया. पहिला प्रश्न, लिनियर आणि नॉन लिनियर डेटा स्ट्रक्चर्समध्ये काय फरक आहे? लिनियर डेटा स्ट्रक्चरमध्ये एलिमेंट्स एका सरळ रेषेत म्हणजेच सिक्वेन्शियल पद्धतीने स्टोअर होतात, जसं की ॲरेज, लिंक्ड लिस्ट, स्टॅक्स आणि क्यूज. नॉन लिनियरमध्ये एलिमेंट्स हे हिरार्चिकल पद्धतीने म्हणजेच झाडाच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होतात, जसं की बायनरी सर्च ट्री. पुढचा प्रश्न, ॲरे वापरण्याचं सगळ्यात मोठं लिमिटेशन किंवा तोटा काय आहे? ॲरेची साईज ही फिक्स असते. एकदा आपण ॲरे डिक्लेअर केला की त्याची साईज बदलता येत नाही. म्हणजे आपल्याला किती डेटा स्टोअर करायचा आहे हे जर आधीच माहीत नसेल तर ॲरे वापरणं अवघड जातो. पुढचा प्रश्न, लिनियर सर्च आणि बायनरी सर्च यातला मेन डिफरन्स काय? लिनियर सर्चमध्ये आपण ॲरेच्या पहिल्या एलिमेंटपासून शेवटपर्यंत सिक्वेन्शियली चेक करत जातो. हा सर्च ॲरे सॉर्ट केलेला नसला तरी चालतो. बायनरी सर्च हा खूप फास्ट अल्गोरिदम आहे. तो ॲरेला प्रत्येक वेळी अर्धा करून म्हणजे हाफ करून सर्च करतो, पण यासाठी एकच कंडिशन आहे की ॲरे हा सॉर्टेड असला पाहिजे. पुढचा प्रश्न, बायनरी सर्च करण्यासाठी ॲरे सॉर्टेडच का असला पाहिजे? लिस्ट किंवा ॲरे हा सॉर्टेड असला पाहिजे कारण तो मिडल एलिमेंट सोबत कम्पेअर करून काम करतो आणि त्यासाठी एलिमेंट्स एका ऑर्डरमध्ये असणं कंपल्सरी आहे. पुढचा प्रश्न, सिलेक्शन सॉर्टची बेसिक आयडिया काय आहे? सिलेक्शन सॉर्ट लिस्टला 2 भागांमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो, एक सॉर्टेड आणि एक अनसॉर्टेड. तो प्रत्येक वेळी अनसॉर्टेड पार्टमधला सगळ्यात स्मॉलेस्ट एलिमेंट शोधतो आणि त्याला अनसॉर्टेड पार्टच्या सुरुवातीसोबत स्वॅप करतो. नेक्स्ट क्वेश्चन, स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम म्हणजे काय? स्टेबल सॉर्टिंग अल्गोरिदम म्हणजे जर 2 एलिमेंट्सची व्हॅल्यू सारखी असेल तर सॉर्टिंग केल्यानंतरही त्यांचा जो ओरिजिनल ऑर्डर असतो तो बदलत नाही, जसं की बबल सॉर्ट आणि इन्सर्शन सॉर्ट हे स्टेबल आहेत. पुढचा प्रश्न, लिंक लिस्ट म्हणजे काय आणि ॲरेपेक्षा त्याचं मेमरी अलोकेशन वेगळं कसं असतं? लिंक लिस्ट एक लिनियर स्ट्रक्चर आहे, पण त्यात एलिमेंट्स एकापुढे एक मेमरीमध्ये स्टोअर नसतात. यात प्रत्येक एलिमेंटला नोड म्हणतात, ज्यात डेटा आणि पुढच्या नोडचा पॉइंटर असतो. यामुळे डायनॅमिक मेमरी अलोकेशन शक्य होतं, म्हणजे आपण लिस्टची साईज गरजेनुसार वाढवू किंवा कमी करू शकतो. ॲरेमध्ये साईज फिक्स असते. पुढचा प्रश्न, सिंगली लिंक लिस्टच्या एका नोडमध्ये कोणते 2 मुख्य कंपोनंट्स असतात? एका नोडमध्ये 2 फील्ड्स असतात, डेटा जिथं आपली ॲक्च्युअल व्हॅल्यू स्टोअर होते आणि पॉइंटर किंवा नेक्स्ट ज्यात पुढच्या नोडचा ॲड्रेस स्टोअर होतो. पुढचा प्रश्न, स्टॅक म्हणजे काय आणि LIFO म्हणजेच लिफोचा अर्थ काय? स्टॅक एक लिनियर डेटा स्ट्रक्चर आहे ज्यात इन्सर्शन आणि डिलिटेशन फक्त एकाच टोकावरून म्हणजेच टॉपवरून होतं. ते लिफो प्रिन्सिपलवर काम करतं. लिफो म्हणजे लास्ट इन फर्स्ट आउट. याचा अर्थ जो एलिमेंट स्टॅकमध्ये सगळ्यात शेवटी टाकला जाईल म्हणजेच पुश केला जाईल तोच सगळ्यात आधी पॉप केला जातो. याच्या पुढचा क्वेश्चन येतो, स्टॅक ओव्हरफ्लो आणि स्टॅक अंडरफ्लो म्हणजे काय? जेव्हा आपण एका फुल स्टॅकमध्ये नवीन एलिमेंट पुश करायचा प्रयत्न करतो त्या कंडिशनला स्टॅक ओव्हरफ्लो म्हणतात, आणि जेव्हा आपण एका एम्प्टी स्टॅकमधून एलिमेंट पॉप करायचा प्रयत्न करतो त्या कंडिशनला स्टॅक अंडरफ्लो म्हणतात. पुढचा प्रश्न, क्यू म्हणजे काय आणि फिफो म्हणजेच FIFOचा अर्थ काय? क्यू हा पण एक लिनियर स्ट्रक्चर आहे.
पण ते FIFOच्या प्रिन्सिपलवर काम करतं. FIFO म्हणजे फर्स्ट इन फर्स्ट आउट. याचा अर्थ जो एलिमेंट क्यू मध्ये सगळ्यात आधी पुश केला जातो तोच सगळ्यात आधी पॉप केला जातो. याचे एक्झाम्पल म्हणजे तिकीट काउंटर. पुढचा प्रश्न, जेव्हा आपण ॲरे वापरतो तेव्हा लिनियर क्यू पेक्षा सर्क्युलर क्यूचा मुख्य ॲडव्हान्टेज काय आहे? लिनियर क्यू मध्ये डिक्यू केल्यावर ॲरेच्या सुरुवातीला एम्प्टी स्पेसेस तयार होतात, पण त्या जागा परत वापरता येत नाही. मेमरी वेस्ट होते. पण सर्क्युलर क्यू मध्ये पॉइंटर्स ॲरेच्या शेवटून परत फिरून रॅप अराउंड होऊ शकतात, म्हणजे सुरुवातीला येऊ शकतात. त्यामुळे त्या एम्प्टी स्पेसेसचा पूर्णपणे वापर केला जातो आणि मेमरी वेस्ट होत नाही. पुढचा प्रश्न येतो, प्रायोरिटी क्यू म्हणजे काय? प्रायोरिटी क्यू हा एक स्पेशल प्रकारचा क्यू आहे. यात प्रत्येक एलिमेंटला एक प्रायोरिटी दिलेली असते. क्यू मधून एलिमेंट्स ऑर्डर ऑफ अरायव्हल नुसार बाहेर न पडता त्याच्या प्रायोरिटी नुसार बाहेर पडतात. ज्यांची प्रायोरिटी सगळ्यात जास्त तो एलिमेंट सगळ्यात आधी प्रोसेस होतो. पुढचा प्रश्न येतो, रिकर्शन म्हणजे काय? रिकर्जन ही एक प्रोग्रामिंग टेक्निक आहे ज्यात एक फंक्शन स्वतःलाच परत कॉल करतो. एखादा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याला छोट्या छोट्या प्रॉब्लेम्स मध्ये डिव्हाइड करण्यासाठी याचा वापर होतो. पुढचा प्रश्न येतो, बायनरी सर्च ट्री म्हणजेच BST म्हणजे काय? BST हा एक बायनरी ट्री आहे ज्याची एक खास प्रॉपर्टी असते. प्रत्येक नोडसाठी त्याच्या लेफ्ट सब ट्री मधले सगळे एलिमेंट्स हे त्या नोडपेक्षा लहान असतात, म्हणजेच लेस असतात, आणि त्याच्या राईट सब ट्री मधले सगळे एलिमेंट्स हे त्या नोडपेक्षा थोडे मोठे असतात, म्हणजेच ग्रेटर असतात. आता एक शेवटचा बोनस क्वेश्चन, पण खूप महत्वाचा. बबल सॉर्टला बबल सॉर्ट असंच का म्हणतात? जसं पाण्याचा बुडबुडा म्हणजेच बबल हलका असल्यामुळे बबल अप म्हणजेच वर येतो, तसंच या सॉर्टिंग मध्ये सगळ्यात लाइटेस्ट म्हणजे स्मॉलेस्ट एलिमेंट प्रत्येक पास मध्ये वर म्हणजे बबल अप होऊन लिस्टच्या टॉपला म्हणजे सुरुवातीला येतो, म्हणून याला बबल सॉर्ट म्हणतात. तर हे होते 16 सगळ्यात महत्त्वाचे डेटा स्ट्रक्चर वायवा क्वेश्चन्स. मला खात्री आहे तुम्ही एवढी जरी तयारी केली तरी तुमचा वायवा खूप छान जाईल. लक्षात ठेवा, उत्तर येत नसेल तर कॉन्फिडेंटली सॉरी मला आता आठवत नाहीये म्हणा, पण चुकीची उत्तरे देऊ नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि लॉजिकलीला सबस्क्राईब करा, कारण एक्झाम रिलेटेड असे व्हिडिओ चॅनलवर येत राहतील.